मुंबई नाशिक महामार्ग नेहमीच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते असा सर्वात जास्त वर्दळीचं ठिकाण म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता आपण भिवंडी बायपास इथून ठाण्याच्या दिशेने जाणार आहेत. या कल्याण भिवंडी बायपास रांजोली नाक्यावर तुम्ही वाहतुकीची जी अवस्था पाहू शकता. इथे कशाही प्रकारे वाहने चालविले जातात. असो, आपण बरेच दिवस झाले ऑनलाईन पेपरमध्ये वाचतोय किंवा बातम्या ऐकतोय. मुंबईहून नाशिककरता आता थेट प्रवास वाहतुकीचा अडथळा न आणता आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावी म्हणून साकेत खाडीपूल तसेच आपण पुढे आल्यास खारेगाव टोलनाका येथील खारेगाव खाडीपूल या 2 खाडीपुलांचे उद्घाटन देखील करण्यात आलेले. यामुळे वाहतूक कोंडी जी व्हायची त्याच्यावर काही वेगळा परिणाम झाला आहे की ते आपण आजच्या व्हिडिओत पाहूयात. सर्वप्रथम आपण कल्याण भिवंडी बायपास येथून निघालेलो आहोत ठाण्याच्या दिशेने. जसे आपण कल्याण भिवंडी बायपासहून डाव्या हाताला वळण घेतो ठाण्याच्या दिशेने, सर्वप्रथम आपल्याला भूमीवर या ठिकाणी सुरू असलेले काम दिसते. इथे जे ते पुलाचे काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता. उड्डाण पुलाचे जे काही कामे बाकी आहेत मुंबई नाशिक महामार्गावर. हा एक अंडरपास भुयारी मार्ग जो ओवली गावातून येईल आणि पुढे निंबवली का पिंपलास गावापर्यंत जाईल असा तो एक भुयारी मार्ग आहे. आणि या भूमीवरच्या शेजारी तुम्ही हा जो उड्डाणपूल याचे काम पाहू शकता. बराच रुंद आणि बराच लांबलचक आहे. अनेकदा आपण याबाबतचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. माझीवाडा ते वडपे या आटपत्रीकरणाचे जे कामे सुरू आहेत त्याचा एक छोटासा आढावा आज मी भिवंडी ते घाटकोपरचा प्रवास करताना घेण्याचा विचार केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने माझीवाडा ते ठाणे जे आटपत्रीकरणाचे कामे सुरू आहेत त्याचा अपडेट मी तुम्हाला देते. जशा भूमीवरहून आपण पुढे आलो आपल्याला जे दिवा वसई रेल्वे लाईन आहे त्या दिवा वसई रेल्वे लाईनचे जे कामे सुरू आहेत ते नजरेस पडते. या दिवा वसई रेल्वे लाईनलाच अजून एक समांतराचे 2 ट्रॅक टाकले जातात ज्याच्यावरनं फक्त मालगाडी धावणार आहेत. भूमीवरहून पुढे आल्यास आपण पहिला जो मी दाखवला तो ओलीहून येणारा मार्ग तो चुकीचा मार्ग होता. जो ओलीवरनं येणारा मार्ग आहे तो आता पुढे येणार आहे, ज्याला ओली कामतगर भादवड असं म्हटले जाते. आज तो ओलीचा भुयारी मार्ग. अगोदर जो होता तो निंबवली येस आय थिंक तसंच काहीतरी नाव आहे. तर असो, आपण पुढे निघालेलो ते ठाण्याच्या दिशेने. लोधाधाम या ठिकाणी आता आपण पोहोचणार आहोत. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण लोधाधामच्या शेजारी आलेलो. इथून जेव्हा आपण उजव्या हाताला वळण घेऊ त्यावेळेस आपण डाव्या हाताला वळण घेतल्यास आपण जाऊ शकतो डोंबिवलीच्या दिशेने. आणि तुम्ही आपल्या उजव्या हाताला जर पाहिलं तर तुम्हाला ठाणे डोंबिवली जे लिंक रोड आहे आपण शकता. ठाणे डोंबिवली लिंक रोड, या ठाणे डोंबिवली लिंक रोडचे जे तुम्हाला गार्डर्स वगैरे टाकलेले काम दिसत आहेत ते ठाण्याहून जेव्हा आपण येऊ त्यावेळेस डोंबिवलीला जाण्याकरता आपल्याला जे वळण राहणार आहे ती वळण या ठिकाणी जे आता मी तुम्हाला गार्डर्स दाखवले जो ब्रिज तयार झाला आहे त्या ठिकाणी. आता गेल्या खूप मोठा उड्डाणपूल आहे आणि तो उड्डाणपूल पार केल्यावर आपण येतो त्या मानकोलीच्या उड्डाणपुलावर. हा मानकोली उड्डाणपूल. सुसाटाचा प्रवास मुंबई नाशिक महामार्गावरील कल्याण भिवंडी बायपास ते ठाणेपर्यंतचा आज प्रवास आपण करणार आहोत. आणि त्यानंतर आपण ठाणे ते पुढे घाटकोपरपर्यंत जे काही प्रोजेक्ट चालू, जे काही रस्त्यांचे कामे चालू आहेत, मेट्रोचे चालू आहेत, त्यांचा देखील आपण आढावा घेणार आहोत. सध्या आपण मानकोलीहून पुढे आलेलो आहोत आणि चाललो आहोत दिवेच्या दिशेने. आणि समोर तुम्हाला जे एक एक ब्रिज दिसत आहे स्टीलचा, तो ब्रिज म्हणजे मुंबई अहमदाबाद जो बुलेट ट्रेन प्रकल्प आहेत
त्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हिस्सा. आणि वरती तुम्ही पाहू शकता याचे ट्रॅक, याच्यावर ट्रॅक देखील टाकलेले आहेत. ब्रिज कदाचित नंतर असेल. हाय स्पीड बुलेट ट्रेन बिकीज येथून सुरू होणारी आहे अहमदाबादपर्यंत. आणि या हाय स्पीड बुलेट ट्रेनचा जो कारशेड आहे, ती कारशेड इथेच दिवे गावात आहे. भादाळे सॉरी नाव विसरलो मी काहीतरी. त्या ठिकाणी या बुलेट ट्रेनचे जे ते कारशेड आहे. आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आता काही दिवसांपूर्वीच इथे कारेगाव ब्रिजचे उद्घाटन झालेले तुम्ही पाहू शकता. परंतु जसे कारेगाव ब्रिजचे उद्घाटन झाले असं वाटलं वाहतूक सुरळीत आणि सुसाट होईल, परंतु इथे डिवाईड केला गेला आहे रस्ता. आणि जो जुना खाडी पूल होता त्यावरची एक लेन बंद करून फक्त एकच लेन चालू ठेवलेली आहे, जी म्हणजे पूर्वी ठाण्याहून येताना वापरायची ती फक्त लेन चालू ठेवलेली आहे. आणि एक जी लेन वापरायला आणलेली आहे ती तुम्ही या बाजूला टेम्पो पाहू शकता. हा जो चालला आहे तो आत्ताच जो कारेगाव खाडीपुलावर ब्रिजचे जे उद्घाटन झाले त्या उद्घाटनावरून चाललेलं, कारण इथे हा खाडीपूल पुन्हा डिवाईड करण्यात आलेला आहे. आपण जो चाललो आपल्या बाजूला देखील एक लेन आहे, ती लेन आता बंद करण्यात आलेली आहे. आणि आपल्या उजव्या आता तुम्ही बघता जे नवीन ब्रिज ओपन झालं त्यावरून जाणाऱ्या गाड्या. मग फायदा काय जर हे ब्रिज असेच अर्धवट करणार आहे तर कुठल्या प्रकारचा फायदा होणार आहे हे काही समजून येत नाही. कारण पुढे आल्यास पुन्हा आपल्याला वाहतूक कोंडीत सामोरे जावे लागते. आणि इथे कारेगाव टोल नाका बनत आहे. मुंबई नाशिक महामार्गाचे जे काम पूर्ण होईल लगेच कारेगाव टोल नाका टोल वसुली करण्याकरता आपल्यासाठी तत्पर असेल. तुम्ही पाहू शकता कारेगाव टोल नाक्याचे सुरू असलेले काम. या टोल नाक्यावर एकंदरीत 34 एंट्री एक्झिट दिल्या जाणार आहेत. आणि जसे आपण कारेगाव टोल नाक्यावरून पुढे येतो साकेतच्या दिशेने प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला वाहतूक कोंडीत सामोरे जावे लागते. कारण साकेत या ठिकाणी जो पारशीसाठी जो बोगदा आहे त्या ठिकाणी भुयाराचे काम सुरू आहे आणि ब्रिजचे देखील काम सुरू आहे कदाचित. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नेहमीच लागलेली असते. आज देखील सकाळचे 10:30च्या आसपासचा या वेळ आहे. 10:30 वाजता प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसते. साकेत खाडीपुलाचं जेव्हा उद्घाटन झालं तरीसुद्धा कारेगावला जाणारा एक मार्ग आहे त्या मार्ग देखील इथेच तयार होतो आहे. आणि कारेगावला घेऊन जाणार जो भुयारी मार्ग आहे सभे तो देखील इथेच सुरू आहे. आणि याच ठिकाणी साकेत ते आमने जो एक नवीन मार्ग तयार केला जाणार आहे ज्याचा उपयोग समृद्धी महामार्गावरनं जे येतील ते थेट ठाण्याला उतरतील. त्यामुळे जो साकेत ते आमने एक जो नवीन मार्ग तयार होणार उन्नत मार्ग कॉरिडॉर कदाचित एलिव्हेटेड होणार आहे असंच काहीतरी आहे. तर त्याचा देखील कामे इथे कदाचित सुरू असावेत म्हणून वाहतूक कोंडी असावी. म्हणजे एकंदरीत जसे आपण कारेगाव टोल नाका क्रॉस करतो आपल्याला वाहतूक कोंडीत सामोरे जावे लागते ते थेट माजीवाडा जंक्शनपर्यंत. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. काच आपल्यासाठी आपले मराठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. आणि ते पाहू शकता वाहतूक कोंडीमध्ये ज्या गाड्या एकमेकांना कशा धडकतात त्यातनं वाद देखील होतात. प्रत्येकालाच कामावर जाण्याची किंवा कुठल्याही आपल्या गंतव्यस्थानावर जाण्याची घाई असते आणि वाहने जे ते पूर्णतः एकमेकांना खेटून उभे असतात. कुठल्या प्रकारचे रूल फॉलो नसतात की थोडं सुरक्षित अंतर राखा वगैरे असं काही नसतं. ते फक्त गाडीवर लिहिण्याकरता असतो. आणि अशा प्रकारे आपण साकेतजवळ आलो तर जसे की मी म्हटलं इथे कामे सुरू आहेत तुम्ही बाजूला पाहू शकता. आणि रुस्तमजी या ठिकाणी देखील बरेचसे कामे सुरू आहेत. केव्हा हा मार्ग पूर्णपणे मोकळा आणि केव्हा वाहतूक कोंडी मुक्त असा आपल्याला प्रवास करावा लागेल याचा आपण एक अंदाज बांधावा. कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नमूद करावे. आणि आपण रोज या ठिकाणाहून प्रवास करत असाल आणि
या वाहतूक कोंडीत अडकून बसत असाल तर आपण देखील कमेंट्समध्ये नमूद करावे. अशा प्रकारे आपण माझीवाडा जो जंक्शन आहे ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून आता माझीवाडा ब्रिजवरनं आपण प्रवास करून घाटकोपरच्या दिशेने जाणार आहोत आणि तिथून जाताना आपण ठाणे रिंग रोडचा जो प्रकल्प आहे किंवा ठाणे रिंग रोड नाही, ठाणे मेट्रो रिंग रोड कदाचित असं काहीतरी आहे. ठाणे मेट्रोचा जो आहे तो आपण अपडेट घेणार आहोत. तसेच मला वाटतं वडाळा ते ठाणे जे मेट्रो आहे त्याचा देखील अपडेट घेऊयात. तसेच छेडानगर ते आनंदनगर रस्त्याचा देखील अपडेट घेऊयात. आनंदनगर ते साकेत याचं देखील अपडेट घेऊयात. आणि हे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका.